आहे सगळ्यांना. मैत्रिणीला आलं पण दवाखान्यामध्ये सिव्हिलच्या. सासरे पण ॲडमिट आहेत ना, त्यांचं ऑपरेशन झालं आहे हरण्याचं. आणि कल्याणीला पण रात्रीपासून चक्कर येत होती ना, उलट्या पण होत होत्या. हे उन्हाच्या वातावरणामुळे सारखं तर दवाखान्यात आणल्याच्या नंतर ना तिला अचानक चक्कर आली. आता सलाईन वगैरे लावली, ॲडमिट केली. चाललो होतं आम्ही दवाखान्यात, कारण गोळ्या न्यायला बाहेर आलं ना कामाला ते केलं मी पुढं ते आणि पाठीमागं चाललं दवाखान्यात. कारण आता सुट्टी घेऊन वाटतं कल्याणीला, कारण सासऱ्याला तर झालेली सुट्टी. त्यांनी म्हणजे सकाळी सुट्टी झाली, पण ते कल्याणीला ॲडमिट केल्यामुळे त्यांना पण थांबलेलं जरा वेळ. मला आता रिक्षा आणलेला आहे, सगळे संगत जातं असं केलं थांबलेलं. तरी येतो दवाखान्यापासून जवळ चाललं. कुणकुणचा श्री रुग्णालय दवाखाना कुणकुणी बघितलं मी. तेव्हा आता दवाखान्यापाशी आलं तसं बाहेर चालले आतमध्ये. इथे आपण दवाखाना बघा, श्री रुग्णालय आतमध्ये आलं चांगलं दाखवते तुम्हाला. कल्याणी आता सासरे गेले घरी, कल्याणी एकटेच राहिली. दाखवते कल्याणी झोपलेली सलाईनचा नंतर उलट्याच मारायला सारख्या चक्कर आले की डॉक्टरने सलाईन वगैरे लावलं, ॲडमिट केलं. इथंच येतं आम्ही नेकनूरला दवाखान्यात. खरंच खूप छान स्वच्छता बरं का नेकनूरच्या दवाखान्यात, म्हणजे सिव्हिलला एकदम भारी. जेवणाची पण सोय आणि स्वच्छता पण खरंच छान आहे. कारण इथंच येत जा सरकारी खरंच छान राहते, खाजगीत पैसे काढण्यापेक्षा. सोयी पण छान आहे. आणि येते तर जवळ कल्याणीपाशी बसले आता लोक कल्याणी तर झोपले नाही. सलाईन चालू येते तिला बघा, खाटवर